कवा काही गरज पडतं मे महिन्यात तर काही लोक आमच्या आजूबाजूची येतात कापडा धयासाठी. सोंडेगर बोला, पालगड बोला, दापोली बोला, मावरा पण आपल्या गावात येते इकायला. आपल्या काही दापोलीला जायची गरज नाही. पण इन्शाल्लाह सगळं बेच चाललंय आपल्या गावात. सगळी वस्तू म्हणजे काय ही नाही, भाजीपाला वगैरे 2-3 मले आहेत भाजीपाल्याचे वगैरे. मुद्दई लाख बुरा चाहिए तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता है. माशाल्लाह बघू शकता वगैरे आम्हाला चायसाठी इन्व्हाइट केले आहेत यासीन चिपळूणकर साहेबनी आणि त्यांचे बरखुदार इकडे बाजूला इकडे बसलेले आहेत. क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म में। जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है। कोकनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें पूरे नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि बरकातू. उम्मीद हो सगळी खैरियतशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल. मी आत्ता हो टांगरातलन आणि हो गाव येते दापोली तालुक्यातलन. आज मी करणार ह्या गावाचं शूट, ते व्हिडिओत बनवून द्या. आणि माझ्यासोबत इकडे सईद बाय आहेत आणि इकडे गावाचे सगळे जुमेदार माणसं माझ्यासोबत उभे आहेत. ते माझ्यासोबत आज राहणार आहेत आणि पूर्ण गाव वगैरे दाखवतील आणि गावाच्या बाऱ्यातलं पण इन्शाल्लाह आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. चला आता माझ्यासोबत सईद बाय आहेत. आता आपण बोलत चालत गावाच्या बाऱ्यात इन्फॉर्मेशन घेऊ, ते व्हिडिओत बनवून द्या. आणि सईद बाय जे आहेत हे दापोलीला राहतात आणि ह्या गावाचे रहिवासी पण आहेत आणि मोप पदावरती पण आहेत. हे जसं की अल्पसंख्याकचे पण अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर हे ग्रामपंचायतचे अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत आणि ओबीसी जिल्हा ह्याच्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीच्या ह्याच्यात पण ते अध्यक्ष आहेत. ते सईद बाय काय बोलाल तू गावाच्या बाऱ्यातल्या आणि तुमच्या पदाच्या बाऱ्यातल्या? अस्सलाम वालेकुम. पहिली बार तर मी अमान भाई आणि टीमचा कोकणी शादी .comचा इस्तिकबाल करता हो. अस्सलाम वालेकुम. आता हे आमच्या गावात आलेले आहेत. त्यांच्या आमच्या टांगर गाव मोहल्ला आहे. आमच्या मोहल्ल्याबद्दल आमचे आता नादरभाई निरबाडकर हे किराणा स्टोअरचे मालक आहेत. सगळं सामान वगैरे त्यांच्याकडे मिळते. तसेच आमचे जमाल चिपळूणकर आहेत. तसेच आमचे इरफान भाई मुरुटकर आहेत. ते आता आम्ही गावाची सगळे ह्या मोहल्ल्याची सगळ्या घरा किती काय आहे ती आम्ही अमान भाईंना दाखवणार आहोत. आता आमच्या गावात हाते जवळजवळ 80 ते 90 घरं आहेत. त्याच्या बाद आमचे इथे जवळजवळ आडनावाची कोंडेकर, निरबाडकर, चिपळूणकर, मुरुटकर, पेडेकर, ही बुरंडकर, या कुडुपकर अशी ही सगळी आमची सरनेम आहेत. आणि आमच्या गावातली लोक जवळजवळ दुबई, कुवेत, बहरीन, मस्कत इकडं आहेत, सौदीला आहेत. काही लोक अशी डॉक्टर पण झालेली आहेत गावातली आपल्या. काही लोक सिमेंटला मर्चंट नेव्हीला आहेत, ते कॅप्टन पण आहेत, ETO आहेत. काही लोक अशी हॉटेल मॅनेजमेंट करून डिग्री करून आपल्या आपल्या पदावरती आहेत. काही लोक मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर पण आहेत, चिपकूक आहेत. अशी आमच्या गावाची हिस्ट्री सगळी आहे. दुसरी बात आमच्या गावात आता 2 डॅम आहेत. 2 डॅम, एक डॅम आहे तो टांगर मोहल्ला टांगर गावात आहे. एक डॅम आहे तो शिरसेश्वर. दोन्ही नदीचा पाणी एका नदीला येतं, दोन्ही डॅमचं पाणी एका नदीला येतं. आणि आमच्या गावातल्या मशिदीच्या समोरशीच जातं. कवा काही गरज पडतं मे महिन्यात तर काही लोक आमच्या आजूबाजूची येतात कापडा धयासाठी. सोंडेगर बोला, पालगड बोला, दापोली बोला, अशी लोक येतात. ऐसा इन्शाल्लाह आमच्या गावाची तरक्की. वर्षाच्या 12 महिने पाणी असते नदीला आणि लोक सगळे हिलून मिळून असतात. हिंदू असो, मुस्लिम असो, बुद्ध असो, कोणी असो, सगळे आपली लोक आहेत ते हिलून मिळून ह्या गावात राहतात. ह्या गावात काय ऐसा काय भानगड बिनगड काय अशी होत नाही. आमच्या मोहपरसापासून एक दर्गा पण आहे. आता त्या दर्गाच्या बाजूला कब्रस्तान आहे, कब्रस्तानच्या बाजूला मशीद आहे. तो हुरूस वर्षाच्या वर्षाला हुरूस होता त्यांचा. काही लोक हुरूस करतात. आता काही लोक दापोलीला, मंडणगड, खेडला राहतात. येऊन जाऊन आपल्या गावातलं नसतात. आपल्या गावाची शान राखायसाठी मुत्तेवाली वगैरे आहेत, तिथं अध्यक्ष आहेत. आता आमचे खजिनदार आहेत, ते बात करतील. त्यांच्या बाद इन्शाअल्लाह आम्ही पण बोलत चालत आम्ही पुढं जाऊ इन्शाअल्लाह. आपले खजिनदार नादरबाई आहेत गावचे. आता तेच सध्या इथे गावात सगळे बघतात, सगळे सांभाळतात.
आपल्या मशिदीत जे इमाम साहेब आहेत त्यांना पगार वगैरे देणं हे देणं वगैरे सगळं ते सांभाळतात. आता त्यांच्याजवळ मी देत आहे, जरा त्यांनी जरा बात करावी आणि जरा आपल्या गावाबद्दल थोडी शान निशा सांगावी. माशाल्लाह बघू शकता ही गावाची जामा मस्जिद आणि किती खूबसूरत सिनरी आहे बघा माशाल्लाह. ह्याच्या सामने इकडे बघले होते इकडे नदी आहे गावाची आणि इकडची व्ह्यू बघा माशाल्लाह जबरदस्त ब्युटिफुल वाव. बघले सर की आता इकडची बस गेली आणि आता आम्ही उभे आहो पाठीमागं ही मशीद आहे आणि ह्या साईडला पण अशी घरा तिकडे. आणि सईद भाई आपल्याला एस टीच्या बरातला बोलणार आहेत लालपरीच्या बरातला ते बोला. अस्सलाम वालेकुम. ही दापोली एस टी लालपरी जी आत्ता गेली ही जवळजवळ 30 ते 40 वर्षाच्या पहिले आम्ही ही गाडी स्वतंत्र चालू केल्या होत्या. स्वतः आम्ही घरातलं पैसे काढून मोहल्ल्यातलं काही लोकांना देत होती त्यांच्या जी पैसे काढून आम्ही ही गाडी दापोली ते गणपती मंदिर टांगर इथं गाडी ही पहिली चालू होती. त्याच्यानंतर आहिस्ता आहिस्ता मुंगीज रोड झाल्यावर ती गाडी मुंगीजला चालू झाली. मुंगीजच्या बाद गाडी ती परेलपर्यंत मुंबई माटवण टांगर शिरसोली मार्गे परेलला जाते. आयुष्यात 3 गाड्या आहेत. सुबहला 7:30ची गाडी एक आहे, 9:30ची गाडी एक आहे, 12ची एक गाडी आहे, 3ची गाडी एक आहे, 4ची एक गाडी आहे. अशा ह्या गाड्याचा सवारी आपल्या इथं चालत राहते. अशी ही सुधारणा आपल्याकडे इन्शाल्लाह झालेली आहे. आणि ह्या तरक्कीत आपण तेव्हा स्वतः पैसे देऊन गाडी काढल्यावर आता ह्याच्यापुढे इन्शाल्लाह. आणि ही टपाल गाडी पण आपल्या इथं चालू आहे. पोस्टाचा जो टपाल येतं ती पण पोस्टाची गाडी आपल्या इथं चालू आहे इन्शाल्लाह. आता ह्याच्यापुढं आपल्याला ह्याची गावातल्याची माहिती आपल्याला देतील. आपण टांगर गावात टांगर मोहल्ल्यामध्ये इथं उभे हाव आणि आपले नादरभाई आहेत खजिनदार हे सगळं हातं बोलतात. मौलाना विवलानांचे पगार वगैरे हे देतात आणि त्यांचा मोप लक्ष असतं हातं गावावरती आणि ते बोलतील आता. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. मी टांगर नादर कादिर निरबाडकर खजिनदार म्हणून मी बोलत आहे की गावात आमच्या जवळजवळ 102 घरं आहेत. पण जवळजवळ त्यातली 20 ते 25 घरं उघडी आहेत. बाकी सगळी जिकडं तिकडं गेलेली आहेत काय. आणि त्याशिवाय आता शाळेत शिक्षण इथं पण ही आहे उर्दू शाळा होती. त्याशिवाय मराठी आहे, हायस्कूल आहे, मराठी शाळा आहे, हायस्कूल आहे, सगळं आहे. बाकी कॉलेज वगैरे दापोलीला होतं. पण इन्शाल्लाह सगळं बेस चाललं आहे आपल्या गावात. सगळी वस्तू म्हणजे काय ही नाही. भाजीपाला वगैरे 2-3 मले आहेत भाजीपाल्याचे वगैरे. पाणी वगैरे अगदी पावर म्हणजे किती हवा तितका पाणी म्हणजे कसल्या बातीची टंचाई नाही. असा आमचा हा टांगर गाव आहे. त्याशिवाय ही आपली दुधाची डेअरी बिरी हा सगळं आहे इथं. काहीसुद्धा नाही. पोस्ट आहे, एसट्या रेग्युलर येतात, मुंबई गाडी आहे. त्याशिवाय दुसरा डॉक्टर दवाखाना 2 आहेत, आरोग्य हॉस्पिटल पण आहे. इन्शाल्लाह सगळं बेस चालला आहे. अस्सलाम वालेकुम. चला आता आम्ही बोलत चालत असाच तुमला गाव आणि गावाची घरं आणि गावाचा माणसाशी मिळवत राहू. बघू शकता या साईडला पण घरा तिकडे. आणि आपल्यासोबत तुमचं नाव काय? जमाल चिपळूणकर आहेत. आता हे आपल्याला 2 बात बोलतील गावाच्या बरातला. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. माझं नाव जमाल चिपळूणकर. जोरात बोला. आमचे सय्यदभाई कोंडेकर यांनी काय 2 बाती चांगल्या नाहीत. नादरभाई सेक्रेटरी आमच्या गावचे त्यांनी पण काही चांगले नाहीत. आमच्या गाव ऐसा बेस आहे. सगळ्या बातीची पाण्याची पण सुविधा बेस आहे. सगळ्या ह्यांनी सगळ्या चारी बाजूनी रस्ता सगळे बेस आहेत आमच्याकडं. हे सगळं आमच्या गावाला काय टेन्शन नाही. आणि मी दर्दमन कमिटीचा सेक्रेटरी म्हणून मी काम करता. आणि कुणाला जरूरतमंद कुणाला पैसे लागले गोरगरिबाला ते पण आम्ही लोक देतो. थोडी बहुत मदत पण करतो. आणि बाकी गावाच्या साठी फक्त मदत करतो ना? नाही दुसरा असा बाहेरशी पण कोण आयला म्हणजे एकदम इमर्जन्सी त्याला ही जायली जरूरत पडली ती पण आम्ही पुरी करतो. इन्शाल्लाह आमची बेस कमिटी चालली अशी. चला हाँ शुक्रिया पोप भाई. या पुढे या. इरफान भाई या. इरफान भाई या. इरफान भाई लास्ट आहेत बोललेला कॅमेरा सामने. बघू शकता या साईडला पण माशाल्लाह इकडे वरती पण घरं आहे तिकडे माशाल्लाह. जुनी घरं सगळी जुनी आहेत हा पण माशाल्लाह खूपसूरत आहेत नाही. पुराणी घरं आहेत सगळी माशाल्लाह. सईद भाई काय अजून शेअर करा तुमच्या गावाच्या वरातला जुनी यादे या शायरी वगैरे
सईद भाई माशाल्लाह मोठे सोशल वर्कर आहेत आणि हमेशा कवा पण एनी टाइम सईद भाईला आपण कॉल केल्यावर जरूरत असली ते सईद भाई हमेशा हाजीर असतात. आणि सईद भाई थँक्यू सो मच की तुम्ही टाइम काढले आणि तुमचं गाव दाखवता मला. जजाकल्ला खैर. काय बोलाल अजून? आता आम्ही मोहल्ल्यातलं फिरता आता अमान भाई आमच्या सोबत आहेत. ही आता जुनी घरं आहेत आमची सगळी इकडे गावातलं माशाल्लाह. या घरातलं आता हे आदनान भाई आलेत. हे बघा हे म्हावरेवाले पण आमच्या गावातले येतात मच्छी वगैरे घेऊन इक्याला. ये म्हावरा पण आपल्या गावात येते इक्याला. आपल्या काही दापोलीला जायची गरज नाही. ही जुनी घरं आहेत सगळी आपली गावातली. ह्यो गावाशी रस्ता गेलं. ह्यो गावाशी तिकडे चक्कीकडे जाते. चक्कीकडशी तिकडशी मेन रोडला येते. हा तिकडे एंड आहे. बाकी गावात काय गावातली लोक काय इकडे राहतात काय तिकडे राहतात येऊन जाऊन असतात. थंड आहे या साईडला. गावाची चारी बाजूनी डोंगर आहेत. ऐशी काय आहे ना का की गरमीच्या टायमात जरी आल्यावर तरी मे महिन्याच्या एंडला आलो तरी पण इथं तुम्हाला थंड वाटेल पाकण्याची. माकडाचा त्रास पण इथं माकडांचा हे गावात माकड नव्हते पण ते माकड पण बघायला आलेत. माकडांचा त्रास माहितीये गावाची माणसं बाहेर गेली आहे म्हणजे म्हणून माकडाने इकडे कब्ज केला नाही. अशी त्रास दिलेली आहे. हो कोण काय बोलेल अजून शायरी आता हे घरा हा बोलता शायरी ऐकवा जरा. शायरी तू मैं परवाना मगर कोई क्षमा तो. बोला का अशार वगैरे असतील काय? मुद्दई लाख बुरा चाहिए तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. वा 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस. बाकी ह्यो आमचा जवळजवळ 1 किलोमीटरचा गाव आहे. मशिदीपासून आम्ही आता गावा टांगर गावठणपासून निघाले आहो. आता चक्कीकडे जात आहो. चक्कीकरशी मकबूल कोंडेकर हे कोंडेकर कंपनी पाटी पेडेकर कंपनी गेले. आता पुढे चिपळूणकर त्याच्या बाद पेडेकर निरबाडकर चिपळूणकर परत तिकडे चिपळूणकर ऐसा गावा मोहल्ल्यात घरं आहेत आजूबाजूला. 500-500 मीटर 200 मीटरवरती आपली घरं आहेत. काही लोक बिझनेसला दापोलीत असतात येऊन जाऊन घरात असतात आपल्या. बाकी आपल्याला आता इरफान भाई जरा बोलतील गावाच्या बद्दल थोडीशी बातमी सांगतील. इरफान भाई जरा बोला काहीतरी सांगा. दोन बात बोला. इरफान भाई आपले व्हिडिओज वगैरे बघतात है ना. या पुढे या. इज अ शाय पर्सन. बघू शकता आता आम्ही वरच्या साईडला आलो माशाल्लाह. इकडे पण घर आहे त्या साईडला चक्कीच्या इकडे माशाल्लाह. कोण बोलतोय? या बोला. अब्दुल पेडेकरांचं घर आहे तिकडे. ते इनायत आज ते खतं गेलेत त्यांच्या फंक्शनला. इनायत पेडेकर कासम पेडेकर हे पुऱ्या दापोली तालुक्यात फेमस आहेत व्यक्ती. त्यांची रिक्षा बोलल्यावर काय रिक्षाला त्यांना काय फोनला टाईम नसते. अशी एमर्जन्सी ताबडतोब असली तर त्यांना जसे की डॉक्टर काही इमर्जन्सी असते तशी आमच्या कासम मामाने इमर्जन्सी बोलले आहो ते ताबडतोब निघून येतात. बाकी आता इकडे ही इकडे पुढं घर आहेत. नादगावकरांचं हे घर आहे एक. ह्यो तिकडे सत्तारबाई चिपळूणकर. त्याच्या पुढं गेल्यावर फर्जन चिपळूणकर. त्याच्या पुढं गेल्यावर महबूब मस्जिद कोंडेकर. हे महबूब कोंडेकर मस्जिद कोंडेकर यांचं घर आहे. ती त्यांची बागायत आहे तिकडे. बाकी इन्शाल्लाह हो ह्यो हनुमानचं मंदिर आहे आता मोहल्ल्यात. सगळे हनुमान मंदिर आहे मोहल्ल्याच्या बाजूलाच आहे. हे सगळे हिलून मिळून आहे. सगळे 4-5 वाड्या आहेत. बाकी तिकडे एक बुधवाडी आहे आमची. सगळे 2 वाड्या आहेत तिकडं. त्याच्या बाद पुढे शिरसोली रोड आयला. शिरसोश्वर तिकडं मुगीजला बाहेर पडते. इकडनं आवाशीला गेला. आवाशी मोहल्ला आवाशी तिकडची पालोनी मार्गे मंडणगड इकडे बाहेर पडते. अगदी मुंबईशी निघल्यावर तर डायरेक्ट तुम्ही खेडशी पण टांगरला येऊ शकता. मंडणगड मुंगीशी येऊ शकता. पालोनी मार्गे टांगर फाट्यावरशी येऊ शकता. आमच्या गावात खत जिथं बोलाल तिथं जिथनं पण तोंड फिरवा तर आमच्या गावातलं नेऊ शकता तुम्ही.
अमनभाई मंडणगड इथनं 16 ते 17 किलोमीटर आहे. दापोली 16 ते 17 किलोमीटर आहे. खेड पण 16 ते 17 किलोमीटर आहे. सगळं मध्यस्थिर आहे. आणि त्यावरती हे टांगर गाव आहे. टांगर गाव हे बोललं 70 चिपळूणकर, फर्जन चिपळूणकर, अशी गावात आपल्या. आता आम्ही इकडं आता चालत मोहल्ल्यातनं पुरं आता हे पहाडी इकडं आहे, ही पहाडी आहे. इकडं हे हनुमान मंदिर आहे समोर. हे असे हिलून मिलून लोक राहतात. आता कोण कुणाचा भेदभाव नाही सगळी. आणि आमचे अमानभाई आज टांगरचं याद केलं नाही त्यांनी. टांगरवाल्यांनी पण जिकडं पण खतं फॉरेनला, गल्फला, युरोपला खतं असाल त्यांनी अमानभाई कोकणी अमान यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना मोबशी सलाम दुआ करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ओके. अल्हम्दुलिल्लाह ऑलमोस्ट आमचं गाव शूट करून कंप्लीट झालं. आता माझ्यासोबत इथे यासीन भाई चिपळूणकर बघू शकता. पाठीमागे यांचा घर आहे माशाल्लाह. आणि त्या साईडला पण एक घर आहे ना, त्यांचं नाव काय? मंजूर चिपळूणकर. त्या साईडला तिकडं अलीसाहेब कोंडेकर. आणि आता यासीन भाई काय बोला तुमच्या गावाच्या बरातला 2 वर्ड्स. अच्छा माशाल्लाह बेस सगळं काय बेस आहे माशाल्लाह आमच्या गावात. असं काय नाही, आमच्या गावातलं काय सगळी तरक्की आहे. बाकी काय माशाल्लाह. आणि तुमची पोरा पण कुराण हाफिज झाली आहेत ना तुडीलचे? तुरीला हाफिज पेले पहिलं इथं होतं फुरुसला होतं. फुरुसची आता मग तुडीलला गेलं, तुडीलची हाफिज झाले माशाल्लाह. आता आपले इरफान भाई फायनली इरफान भाई चार्ज झालेत. आता आपल्याला इरफान भाई बोलतील. हॅलो अस्सलाम वालेकुम. आमच्या गावची मशीद बिशीद अलहमदुलिल्लाह बेस आहे. आणि आमच्या गावात एक आमच्या एक बोलतात ना बेस एकदम असा की गर्वाची बात आहे. ते आमचे 2 मौलाना, एक मजर मौलाना आणि एक आकिब मौलाना, हे आमच्या गावची 2 मौलाना झालेली 2 पोरं आहेत. आणि ती एक सौला आहेत आणि एक मुमक्यातलं आहेत. ते तिसरा आहे ते इकडे आपल्या गावात हाफिज आहेत. आणि बाकी अलहमदुलिल्लाह बेस आहे. मी पण एक गाडी ड्रायव्हर आहे, गाडी आपली. इरफान भाई थोडं त्यांना म्हणजे इज फिलिंग शाय टू टॉक ओव्हर कॅमेरा. एनिवेज अल्हम्दुलिल्लाह आमचा बहुतेक शूट झालेला आहे. आणि जी काय राहायला गेला असेल ती पण इन्शाल्लाह आम्ही कंप्लीट करू. आणि अल्हम्दुलिल्लाह गावातलं टांगड लाईन मोब बेस वाटला माशाल्लाह. माणसं मोब कॉपरेटिव्ह आणि मोहब्बती माणसं आहेत. मागासपासून आमच्या सोबत आहेत, म्हणजे निंबर पण आहे तरीसुद्धा आम्हाला साथ देत आहेत अल्हम्दुलिल्लाह. ते व्हिडिओ बनवून राहा. आणि कशी पण असले ते चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले जे कोकणाचे गाव आहेत, आपली ही माणसं आहेत ती आपल्याला बघायला मिळत राहील. माशाल्लाह बघू शकता वगैरे आम्हाला चायसाठी इन्व्हाइट केले आहेत यासीन चिपळूणकर साहेबनी. आणि त्यांचे बरखुदार इकडे बाजूला इकडे बसलेले आहेत. शुक्रिया मोहम्मद, जजाकल्ला खैर. अल्लाह तुमच्या रोजी रिसला बरकत देव आणि हमेशा कामयाबी देव. इन्शाल्लाह आता आम्ही चहा वगैरे इकडची पिऊ आणि आम्ही जाता इकडची धरणावरती डॅमवरती. ते व्हिडिओ बनवून राहा आणि तुम्हाला पुरो डॅम पण दाखवू. आणि सोबत आम्ही तिकडची उडवणार ड्रोन. आणि पुरो गावाचा जो एक्झॅक्ट व्ह्यू, एक्झॅक्ट लुक आहे तो इन्शाल्लाह तुम्हाला ड्रोनने दाखवू.
फायनली अल्हम्दुलिल्लाह जी टांगर गावाचा शूट होता ती कंप्लीट झाला. आता मी हा व्हिडिओ इथे एंड करतो. तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम असाल आणि दुनियाच्या खासच्या पण कान्याकोपऱ्याशी असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलो ख्याल ठेवा आपल्या पॅरेंट्स हो आपल्या एल्डर्स हो कारण की दुनिया ही मोप मोठी आहे आणि जिंदगी मोप छोटी आहे म्हणून एन्जॉय करा सगळ्याशी बेस असा आणि बेस राहा इन्शाअल्लाह ताला. आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह.